नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवत आहे मस्त खुसखुशीत 8 ते 10 दिवस टिकणारी तिळगुळाची पोळी. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे तिळगुळाचे जे पुरण आहे ते पोळीला अगदी काठापर्यंत मस्त गच्च असं भरलं गेलेलं आहे. आणि बघताच कळत आहे की किती मस्त खुसखुशीत अशी आपली पोळी तयार झालेली आहे. तर अगदी साधी सोपी प्रोसेस आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला नक्की कळेल की साध्या सोप्या पद्धतीने तिळगुळाची पोळी कशी बनवायची आणि अगदी कमी वेळामध्ये ही पोळी बनवून तयार होते. जास्त घाट घालायची गरज लागणार नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आता वेळ न घालवता आपण साध्या सोप्या तिळगुळाच्या पोळीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण पीठ मळून घेतोय. त्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पिठामुळे पोळीला एकदम छान चव येते आणि पोळ्या खुसखुशीत व्हाव्या म्हणून मी पाव वाटी तेल घेतलेलं आहे. आता हे तेल मी गरम करून घेणार आहे आणि ते पिठामध्ये वापरायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता की मी कडकडीत तेल पिठामध्ये घातलेलं आहे. यानंतर यामध्ये घालणार आहे चवीपुरतं मीठ आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ एकसारखं मळून घ्यायचं आहे. आपण इथे नेहमीप्रमाणेच थंड पाणी घेऊन पीठ थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ किंवा दाटसर ठेवायचं नाही, मीडियम ठेवायचं आहे. इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता यावरती ठेवायचं आहे झाकण आणि अर्ध्या तासासाठी आपण हे बाजूला करून ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की किती मस्त गोळा तयार झालेला आहे. एकदम अशी शाईन आलेली आहे. आता अर्धा तास हे बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण आपलं सारण बनवून घ्यायचं आहे. सारण बनवण्यासाठी सुरुवातीला आपण तीळ भाजून घेणार आहे. त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई मध्यम गरम झाली की यामध्ये आपण तीळ घालणार आहोत. तर इथे तुम्ही पॉलिश किंवा गावरान तीळ सुद्धा वापरू शकता. आणि तुम्ही इथे पाहू शकता की मी 2 वाट्या तीळ घेतलेला आहे. तर याचं वजनी प्रमाण 200 ग्राम आहे. आता हे आपण छान मीडियम फ्लेमवरती खरपूस भाजून घ्यायचे आहे. साधारण आपल्याला 5 मिनिट जातील आणि गॅस हा पूर्णपणे मीडियम फ्लेम ठेवायचा आहे, नाहीतर ते करपून जातील आणि आपल्याला जशी हवी आहे तशी टेस्ट येणार नाही. तर 5 मिनिटानंतर एकसारखं हलवत आपले तीळ मस्त असे खरपूस भाजून तयार झालेले आहेत. ते बाजूला काढून घेऊया. आणि यानंतर आपण इथे वापरलेले आहेत शेंगदाणे. तर शेंगदाणे आपण 1 वाटीभर घेतलेला आहे आणि वजनी प्रमाणाचे 100 ग्रॅम आहे. आता हे सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. मीडियम फ्लेमवरती रंग न बदलता छान भाजायचे आहेत. साधारण याला सुद्धा 5 मिनिट जातात. तर हलवत आपण मस्त असे शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे आणि तीळ हे थंड करायला ठेवायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर ते व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. इथे मी 2 बॅचेसमध्ये तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घेणार आहे. आणि शेंगदाणे बारीक करून झाल्यानंतर यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. तर मी इथे 200 ग्राम गूळ वापरलेला आहे. शेवटी गुळाचे प्रमाणसुद्धा हे आपल्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला गूळ कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता. हे मी 2 ते 3 वेळा फिरवून घेतलेलं आहे आणि ही जी पावडर आहे ती आपल्याला जशी हवी आहे तशी तयार झालेली आहे. आता यामध्येच आपण गूळ घालणार आहे. सुरुवातीला मी 1 वाटी गूळ वापरते. आपण 2 बॅचेसमध्ये तीळ आणि शेंगदाणे बारीक करणार आहोत. तर 2 वेळा आपण थोडा गूळ घालून एकदम व्यवस्थित मिक्स करायचा आहे. त्यामुळे आपला गूळ छान असा एकजीव होईल आणि आपल्या सारणाला मस्त अशी टेस्ट येईल. तर इथे तुम्ही बघू शकता की 1 बॅचमधलं सारण तयार झालेलं आहे. इथे जे आपण सारण तयार केलेलं आहे ते एकसारखं बारीक असायला हवं. अजिबात ओबड-धोबड नको, नाहीतर आपल्या पोळ्या फुटण्याची जास्त शक्यता आहे. तर तयार झालेलं सारण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपण पोळ्या लाटायच्या आहेत. तर इथे आपलं सारण मस्त असं तयार झालेलं आहे. अर्धा तास पीठ मुरायला ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती मस्त असं मऊसूत असं पीठ तयार झालेलं आहे. यापेक्षा आपल्याला जास्त पातळ किंवा दाटसर नको. आणि इथे आपलं सारण पण तयार झालेलं आहे. तर मी तुम्हाला सुरुवातीला गोळा कसा तयार करायचा हे सांगते. तर यातील थोडंसं मी पीठ घेतलेलं आहे. ते छान असं हातावरती मळायचं आणि त्याची छोटीशी वाटी तयार करायची आहे.
वाटी तयार करत असताना थोडंसं पीठ लावायचं, जास्त लावायचं नाही. आणि यामध्ये जे आपण तयार केलेलं सारण आहे ते घालून घ्यायचं आहे. तर जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे तेवढंच सारण घालायचं आहे. यापेक्षा कमी किंवा जास्त नको, कारण कमी घातलं तर काठोकाठ सारण जाणार नाही आणि जास्त घातलं तर आपल्याला ते लाटता येणार नाही. आपल्या पोळ्या आहेत त्या पटकन फाटतील. तर नेहमीप्रमाणेच आपण गोळा तयार करायचा आहे. तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे करते आहे. आणि हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते तसंच तिथे लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जो तयार केलेला गोळा आहे तो छान असा एकसारखा दाबून घ्यायचा आहे. त्यामुळे लाटायलासुद्धा आपल्याला सोपं जातं आणि आपल्या पोळ्या मस्तपैकी काठोकाठ पुरण पण जातं आणि छान फुगतातसुद्धा. तर तुम्ही बघू शकता. तर पोळ्या लाटत असताना अगदी हलक्या हाताने लाटायच्या आहेत आणि सुरुवातीला एक मोठा गोल करायचा आहे आणि नंतर अजून एकदा पलट करायचा आहे. आणि त्यानंतर पोळी सतत पलटायची नाही, अलगद हाताने लाटून घ्यायचं आहे. आणि थोडंसं जर का पोळी चिकटत असेल तर त्यावरती पीठ घालायचं आहे आणि मग लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की मी कशा प्रकारे करते आहे. तर मंडळी तुम्ही इथे पाहू शकता एकदम हलक्या हाताने आपली तिळगुळाची पोळी लाटून तयार झालेली आहे. तर अशाच प्रकारे आपण सर्व पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. आणि यानंतर आता आपण भाजून घेतो आहे. त्यासाठी इथे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा गरम झाला की यावरती पोळी घालायची आहे आणि गॅस हा मीडियम फ्लेम टू हाय फ्लेमच्या मध्ये ठेवायचा आहे. आणि 1 मिनिटामध्ये आपण ही पोळी उलटायची आहे. त्यावरती तूप किंवा तेल लावायचं आणि भाजून घ्यायची आहे. तर असं 2 ते 3 वेळा आपण मस्त अशी खरपूस पोळी भाजून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की पोळी आपली मस्त टम्म फुगलेली आहे. अशी छान खरपूस रंगावरती आपण बनवलेली पोळी जी आहे ती छान भाजून घ्यायची आहे. तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता की आपल्या पोळ्या किती मस्त अशा छान खरपूस तयार झालेल्या आहेत. तर अशाच प्रकारे आपण सर्व पोळ्या तयार करून घेणार आहे. तर मंडळी कशी वाटली माझी तिळगुळ पोळीची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशाच पारंपरिक रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.